दैनिक अकॅडमीच्या वतीनं आपण जे यशवंतांचं कम्युनिकेशन जे सिस्टीम सुरू केलेली आहे, सिरीज सुरू केली आहे, त्याच्यामध्ये शेखर परत एकदा आपल्या सोबत आहे. तर शेखरने या सगळ्या प्रक्रियेमध्ये 2020 पासून या प्रक्रियेचा भाग होता. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, राज्यसेवा, कंबाईनच्या मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू इथपर्यंत आलेला शेखर, याचा हा एकूण प्रवास कसा होता हे आपण बघतोय. फर्स्ट ऑफ ऑल शेखर, कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर सिलेक्शन फॉर द पोस्ट ऑफ PSI. या सगळ्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थी मित्रांचा बेसिक प्रश्न हा असतो की आयोगाला समजून कसं घ्यायचं. आपण सिलेबस फार मर्यादित असतो. मुळात म्हणजे ना, आयोगाचे क्वेश्चन पेपर काय विचारतात ना, हे आपण जर वारंवार बघितलं ना, तर आयोगाचा एक पॅटर्न आपल्याला समजतो. म्हणजे कीवर्ड, आता जसं, जर, की, योग्य, अयोग्य, बरेचसे जेवढा कट ऑफ लागतं ना, त्याचे 1-2 मार्क सगळी जनता राहते. म्हणजे जे चांगले अभ्यास करणार तेवढे 1-2 मार्कच आपल्याला कव्हर करायचे राहते. आणि ते 1-2 मार्क कव्हर करणं म्हणजे क्वेश्चन पेपर व्यवस्थित वाचणं. आपण घाईघाईत 1च घंटा राहते, 100 प्रश्न राहते, योग्य वाचत नाही, अयोग्य वाचत नाही, जर तर वाचत नाही, आपण कीवर्ड वाचत नाही, त्याच्यामुळे आपले 2-4 क्वेश्चन चुकतात आणि आपण स्पर्धेच्या बाहेर होतो. माझं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त जर क्वेश्चन पेपरचा आपण अनालिसिस केला, आपण चाळत राहिलो ना, आपली नजर जर क्वेश्चनवर बसली, तर ह्या सगळ्या ज्या सिली मिस्टेक आहे म्हणजे नाहीसे होतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे मला 2020 पर्यंत कधीच कंबाईन पास नव्हतो झालो, पण मी या सगळ्यात, माझ्या मित्र आता प्रदीप काडे, त्यांची उपशिक्षण अधिकारीपदी निवड झाली आहे, आणि माझा मित्र अजून स्नेहल पाटील, रूम पार्टनर, या दोघांनी मला खरंच खूप मदत केली. आणि त्यांनी मला सांगितलं की तू असं काहीतरी कर. मी 20च्या हे सगळं करून पाहिलं, माझा 58 स्कोर होता, मी सगळ्याला बसलो. नंतर माझा 21च्या प्रीचा 62 स्कोर होता, 22च्या पीचा माझा 59 स्कोर होता, आणि 23च्या पीचा माझा 64 स्कोर होता. आणि माझा सिली मिस्टेक पूर्णच संपल्या सगळ्यापैकी. आणि मी मॅक्सिमम टाइम फक्त क्वेश्चन पेपर देतो. अभ्यास तर सर 1-2 वेळा रिडिंग केली, 3 वेळा रिडिंग केली, तर आपल्या नंतर नोट्स वगैरे निघतात, रिव्हिजनच करणे होते. पण या सिली मिस्टेक जर समजल्या, तर आपल्या जो 1 घंट्यातला जे प्रॉब्लेम आहे ना, तो 1 घंट्यातला आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो, आणि आपण बऱ्यापैकी पास होऊन जातो मुलं. पदवी काळामध्ये काही विद्यार्थी प्रिपरेशन करतात, आता अवेअरनेस वाढलाय, तर त्याच्यासाठी काय सजेस्ट करताल तुम्ही की पदवी काळापासून सुरू करायचं असेल एखाद्या न्यू कमर्स, तर कसं करता येईल? आमच्या वेळेस तर सर, मी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनला आलेलं झालो, जे पदवीपासून करतात निश्चितच खूपच भारी आहे. त्या काळात सर्वात जास्त बेसिक, स्टेट बोर्ड आणि NCERT वर जर जास्त कमांड केली, तर आपल्याला नंतर इझी होऊन जाते सगळ्या गोष्टी. आणि माझं म्हणणं, तुम्ही अभ्यास सुरू करायच्या पहिले ना, अभ्यासक्रम, जो सिलेबस आणि क्वेश्चन, याच्यावर पहिले चांगलं काम करा. 5-6 महिने याच्यावर काम केलं की तुम्हाला समजून जाईल की काय वाचलं पाहिजे आणि काय नाही वाचलं. मार्केटमध्ये भरपूर काही आहे वाचण्यासारखं, पण ते सगळंच कामाचं नाहीये. हे तुम्हाला जोपर्यंत समजणार नाही आपल्या कामाचं काय, तोपर्यंत मला नाही वाटत की आपण पास होऊ म्हणून. कारण की आपण भारळ भरती काही पण वाचू शकतो. म्हणून आपल्याला काय कामाचं आहे तेवढंच वाचणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी पहिले आपला सिलेबस चांगला पाठ झाला पाहिजे, आणि आपल्या क्वेश्चनवर कशावर टॉपिक विचारतात, काय विचारतात हे माहीत पडलं, तर आपला अभ्यास पण इझी होईल. आणि पदवीपासून करायचं पहिले स्टेट बोर्ड आणि म्हणजे गव्हर्नमेंट जे काही ऑथेंटिक सोर्सेस आहेत ते चांगले करा. नंतर मग तुम्ही जेव्हा एक्झाम द्याल, जेव्हा एक्झाम हॉलमध्ये, तेव्हा तुम्हाला अनुभव आल्यावर तुम्हाला समजेल की आपलं काय चुकत आणि काय नाही चुकत, तर तुम्हाला यश भेटणं सोपी जाईल. नक्कीच. ग्रॅज्युएशन नंतर काही विद्यार्थी, आता तुम्ही स्वतः त्या ठिकाणी सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांना नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र याचं थोडीशी भीती वाटते, इतिहासाची वगैरे. तर ही भीती कमी करण्यासाठी काय करावं असं त्या विद्यार्थ्यांनी? वारंवार जर तुम्ही पुस्तक वाचले ना, स्टेट बोर्ड आणि इतिहास हा असा विषय आहे ना की हा एका वेळेस पाठ होत नाही, तो स्टोरी सारखा पाठ करावा लागते. तर तुम्ही त्याला स्टोरी सारखंच घ्या. खेळतं मिळतं जर वाचत गेलं ना, तुम्ही जर एक पुस्तक घेतलं, समजा कोणा समाधान महाजन सरांचं पुस्तक घेतलं, आले पहिल्यापासून नाही, एकच टॉपिक करा एका दिवशी, पण व्यवस्थित करा. त्याच्या थोडे नोट्स वर चालता फिरता मित्रांसोबत डिस्कशन करा. म्हणजे डिस्कशनने इतिहास पाठ होते. भूगोल पण तसंच करा. आता भूगोलचे तुम्ही नोट्स काढला नाही, एक चिठ्ठी काढायची, त्याच्यावर लिहून टाक. नदी, आता आपण पठार करायचे असेल तर पुरे पठार लिहून ठेवायचे, चालता फिरता वाचत जायचं. म्हणजे ते सगळं आपलं पाठ होईल. आणि हे अभ्यास करताना ना हसत खेळत करा. म्हणजे अभ्यास एका अभ्यासच नका करू. बाकीच्या लाईफमध्ये एखादी पिक्चर बोर झालं, पिक्चर जा, मित्रमैत्रिणीला टाइम द्या, घरच्यांना टाइम द्या. मी अभ्यास करतो नको बाऊ नका करू अभ्यासाचा, कारण की अभ्यास सगळेच करतात, पण बाकीचं पण करा. म्हणजे आपल्याला प्रेशर येणार नाही सर. आपण जेवढं कनेक्टेड, म्हणजे फॅमिली सोबत राहून आपण त्यांना सांगू की काय प्रॉब्लेम होतं, तेवढे ते पण आपल्यावर विश्वास ठेवतील. जर आपण सांगितलंच नाही तर ते पण विश्वास नाही ठेवतील. तर मला असं वाटतं की तुम्ही कोऑर्डिनेशन चांगलं राहिलं पाहिजे, खेळतं मिळतं वातावरण राहिलं पाहिजे अभ्यासासाठी. आता तुम्ही जे प्रश्न उत्तर दिलं त्याच्यावर एक उपप्रश्न असा तयार होतो की तुम्ही म्हणाल इतर गोष्टींना वेळ दिला पाहिजे, पण काही विद्यार्थ्यांना याचं बॅलन्स होत नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं आहे, मित्रमैत्रिणींसोबत देण्यात आलेला वेळ, सोशल मीडियाला देण्यात आलेला वेळ, याच्या तुलनेनं मग अभ्यासाकडनं डिस्ट्रॅक्शन होईल असं नाही का वाटत तुम्हाला? हे बॅलन्स कसं करावं? ते सर स्वतःलाच आपल्याला समजलं आपला किती वेळ. आता ऍक्च्युअली सोशल मीडियावर जेवढं कामाचं आहे तेवढंच करा. मी आतापर्यंत इंस्टाग्राम पण कशाला ओपन नाही केलं. काल मला सगळे मित्र इंस्टाग्राम काढता, पण मी फक्त टेलिग्रामवर होतो सर. जोपर्यंत मी इंटरव्ह्यू पण ते आता सगळा आपला डेटा भेटायचा म्हणून मी व्हॉट्सअपवरती आलो होतो. तर आपल्याला समजलं पाहिजे
कुठं किती वेळ दिला पाहिजे. तेवढा वेळ सोशल मीडिया दिल्यापेक्षा जर तेवढं कोणी मित्र-मैत्रिणी किंवा कोणासोबत बोललं तेवढं चर्चा होईल आणि तेवढं भारी, म्हणजे घरच्या सोबत बोललं तर तेवढं ते व्यवस्थित होईल. टाइम पण आपण मूव पण. इंस्टाग्रामवर काय नाही तर रील्स पाहून काय फायदा नाही. तेच आता काय आजच्या रील्स आपण माहिती आहे सगळे, आपण त्याच पिढीतल्या आपण कशात गुंततो हे बी माहिती आहे आपल्याला. त्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाही मला असं वाटते. त्यापेक्षा तुम्ही बोला, म्हणजे बोलल्याने कसं तुमचा प्रॉब्लेम काय तो पण समजून समोर जायला तुम्हाला समज. रील्सने काय टाइमपास होईल. आता आपल्याला माझ्या सर 11 वाजता चालू केली 2 कधी वाजते रात्री समजत नाही रील्स पाहता पाहता. रील्स तारी भरपूर झाली. त्यापेक्षा बोला, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम समोर जायला काढा. समोरचा प्रॉब्लेम असं करू शकते की जो समोर एखाद्या प्रॉब्लेमवर समोरचा खूप चांगलं उत्तर देऊ शकते पण आपल्याला समजत नाही आपले चुकत आहे म्हणून, पण त्याला समजते हे चुकत आहे. ते त्यांनी स्ट्रिक्ट केलं ना की आपल्या बरोबर आपण पटरीवर येऊन जातो. तर ते मला असं वाटतं की सोशल मीडियापेक्षा चर्चा केलेला, संवाद केलेला कधी चांगला राहील. शेखर, बऱ्याच जणांना असं वाटतं की नंबर ऑफ आवर्स काउंट करतात. ते 14 तास बसले, 16 तास बसले, 18 तास अभ्यास केला. खरं असतं का हे? नाही, मला तरी वाटतं, मी तर कधी असा अभ्यास केला नाही आजपर्यंत. मला झाले 5 वर्ष या फील्डमध्ये. पण तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाही, तुम्ही अभ्यास कसा करता हे महत्वाचं आहे. त्या अभ्यासाचं आउटपुट किती भेटायचं तुम्हाला. तुम्ही झोपताना आठवून पाहता. तुम्ही जर एखादा समजा वाचली, म्हणजे उदाहरणार्थ राष्ट्रपती वाचला असेल, तुम्हाला झोपताना राष्ट्रपतीवरती किती आठवत आहेत ते महत्वाचं आहे. ते तुम्ही किती, आता राष्ट्रपती कोणी 1 घंटा वाचन, कोणी 10 घंटा वाचन, पण ते 10 घंटे वाचल्यावर तर तुम्हाला ते काहीच आठवत नाही. आणि 1 घंटा वाचणार ऍटलीस्ट त्याला मिनिमम बेसिक कशी निवड होते, काय होते, राजीनामा, महाभियोग एवढं जरी समजत आहे तरी आउटपुट चांगलं आहे. म्हणजे ते तुम्हाला आउटपुट किती देऊ राहिलं नाही हे महत्वाचं माझ्या पती, की आउटपुट किती आहे त्या गोष्टीचा ते करा. एखादा टॉपिक वाचल्यावर प्रश्न सोडवा. आता बरेचसे टेस्ट सिरीज आहे, भरपूर अकॅडमीचे टेस्ट सिरीज राहतात, त्याचे आपण व्यवस्थित ट्रॅकवर आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रश्न हा एकमेव जरिया आहे. दुसरा कोणीच जरिया नाही आहे. तुम्ही ट्रॅकवर आहे, कोणीच नाही सांगू शकत तुम्ही ट्रॅकवर आहे की नाही. सांगा फक्त ना फक्त तुमची प्रश्नपत्रिका. ओके. हा, तुम्हाला किती वर आले तुमचे मार्क, म्हणजे मार्कापेक्षा तुम्ही ते प्रश्न व्यवस्थित वाचत आहे की नाही हे सर्वात महत्वाचं आहे. कारण की आपला ट्रॅक ओळखायचा एमपीएससीत हा एकच जरिया आहे, आपले प्रश्न. कारण की आयोग आपल्यासोबत फक्त 1-2च गोष्टीनं बोलते. एक तर प्रश्न, दुसरा आहे सिलेबस. तिसरा आयोग आपल्यासोबत कधीच बोलत नाही, आपले आयोग ऐकत नाही. त्याच्याने बाकी भानगडीत पडू नका. आपले प्रश्न आणि आपला सिलेबस व्यवस्थित करा. ते जर तुम्हाला सुटत आहे, आता एखादा पेपर झाला, त्या आपण जे अभ्यास करतो ते येणाऱ्या परीक्षेत आलं का, आपल्याला समजा आलं तर आपण चांगल्या ट्रॅकवर आहोत, नाही आलं तर समजून जायचं आपण कुठेतरी चुकत आहोत. आपलं आपणच अनालिसिस. टाइम मॅनेजमेंट हा या प्रोसेसचा सगळ्यात आत्मा आहे असं म्हटलं जातं. 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न कव्हर करणं, हे टाइम मॅनेजमेंट कसं जमलं तुम्हाला? सर मी सांगितलं 20 पर्यंत मी पहिले 1 ते 100 प्रश्न सोडवायचो. नंतर ते स्नेहल पाटील माझा रूम पार्टनर तो आणि ते प्रदीप काळे ते आता उपशिक्षण अधिकारी त्यांनी सांगितलं. नंतर मी कॉन्ट्रिजनिंग माझं पहिल्यापासून चांगलं होतं पण मी सोडवायचोच नाही, पोहोचायचोच नाही तिथपर्यंत. मग मी जेव्हा डिस्कशन केलं तर मी आता 15 मिनिटात पहिले ते 20 क्वेश्चन सोडवतो. आणि ते 20 आपण आपला पॅटर्न बदलला तर 20 क्वेश्चन आले. हा, तर 15 मिनिटात मी त्या 15 पैकी माझ्या यावेळेस 18 बरोबर होती. म्हणजे एक, आणि कोणत्या प्रश्नावर किती टाइम द्यायचा ना हे तुमच्या प्रॅक्टिस नसेल बरं का. म्हणजे तुम्ही म्हणसान मी जाईन वाचन सोडून, तसं नसते होत. तुम्ही मॅथ्स रिजनिंगचं तुम्ही किती प्रॅक्टिस करता हे खूप महत्वाचं आहे. प्रॅक्टिस जास्तीत जास्त प्रॅक्टिस केलं ना, आयोग कधीच 20च्या 20 क्वेश्चन अवघड नसते देत का 100च्या 100 प्रश्न अवघड नसते देत. जास्तीत जास्त हार्डली 20 या 25 क्वेश्चन असे राहतील की ते हार्ड राहतील. पण ते 20-25 प्रश्न अशा ठिकाणी फेस करते आयोग की तुम्ही त्याच्यात अटकता, तुम्ही समोरच जात नाही. तर तुम्हाला ते जंबल करता आलं पाहिजे. म्हणजे पहिले 2 प्रश्न सोपी असले, नंतर तिसरा अवघड असला तर तो स्किप करता आला पाहिजे तुम्हाला. का सोपी प्रश्नाला 1च मार्क आहे, अवघड प्रश्नाला 1च मार्क आहे. एक प्रश्न जर तो 2 मिनिटं घेऊन तुम्हाला 1च मार्क देत असेल आणि एक प्रश्न 1 सेकंद घेऊन जर 1च मार्क देत असेल तर कधी 1 सेकंडवाला क्वेश्चन बेटर केला पाहिजे. तर मी पहिले सर पूर्ण कॉन्ट्रिजनिंग सोडवतो 15 मिनिटं, नंतर मी पुरे 1 लाईनर सोडायचो. हा, म्हणजे मी 15 वाटून घेतलं होतं. मग 15 मिनिटात 1 लाईनर 40 ते 42 1 लाईनर राहतात. तुम्ही मोजा 17 पासून जेव्हापासून कंबाईन आली तेव्हापासून सगळे प्रश्न मोजा, तुम्हाला 40-42च्या रेंजमध्ये 1 लाईनर दिसतील. ते 40-42 मधले 30 ते 35 1 लाईनर आपल्याला येत असतात. किती बेसिक वाला अभ्यास करणार असो की चांगला अभ्यास करणार ते तेवढे जर तुमचे 15 मिनिटात ते वरचे 18 म्हणजे 20 आणि खालचे 40 म्हणजे तुमचे 60 लगभग 60-65 क्वेश्चन झाले आणि वेळ झालाय अर्धा तास. आता राहिला अर्धा तास आणि आपले प्रश्न राहिले फक्त 40. त्याच्यानंतर 1 लाईनर झाले, नंतर जोड्या लावा घ्यायच्या. जोड्या लावायला 1च मिनिटं लागते फक्त. 1 मिनिटात 5 जोड्या लावा राहते. त्या 5 पैकी 3 जोड्या लावा अशा राहते की ते एकावरच सुटतात. तुम्ही क्वेश्चन सगळे पाहायचे, याच्यात एकावर 3च क्वेश्चन सुटतात सर. आणि नंतर उरलेलं नंतर स्टेटमेंट वाले क्वेश्चन. अटेम्प्शन रेशो हा एक मेजर कन्सर्न आहे हा, की किती अटेम्प्ट केले पाहिजे 100 पैकी असे प्रश्न? माझं तर वैयक्तिक मत आहे की 100 पैकी 100 केले पाहिजे. कारण की जर तुम्हाला येत नाही तरी तुम्ही मारा. जर 10 मारले, 10 तुम्ही सोडवलेच नाही, 90 सोडवले, 10 सोडवले, तुम्ही तसेच आउट झाले, 0च मार्क भेटले. पण 10 पैकी जरी समजा 2 जरी बरोबर आले ना तर 0, पण 3 जर बरोबर आले ना तर तुम्ही प्लस
चालले सगळे ते 3 आणि इकडले ते म्हणजे थोडीशी 100. रिस्क जास्त घ्यावी Risk. असं. जे कंबाईन करतायत त्यांना तर रिक्सच घ्या आणि जे राज्यसेवा करतायत तुम्ही कन्सेप्च्युअल अभ्यास चांगला करा, पाठांतरण कन्सेप्च्युअल अभ्यास. Okay. पण इथून पूर्णच अटेम्प्ट करा, 100 जेवढे असं आउट ऑफ अटेम्प्ट करायला, असं माझा वैयक्तिक मत आहे की आउट ऑफ अटेम्प्ट करायला पाहिजे. आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास कधी करावा? प्री परीक्षेच्या आधी काही विद्यार्थी म्हणतात की प्रीच्या आधी इंग्रजी मराठीचा अभ्यास झाला पाहिजे, काही विद्यार्थ्यांचं असं मत आहे की नंतर होईल वगैरे. नाही असं आता प्री नंतर मेनचा काळ बऱ्यापैकी राहते 3-4 महिने, तर मराठी इंग्लिश होते. पण जर समजा तुम्हाला वेळ जर भेटत असेल, प्रीचा तुमचा अभ्यास व्यवस्थित झाला किंवा कॉमन अभ्यास पहिले करा, म्हणजे मराठी इंग्लिश नंतरही केलं तर काही हरकत नाही, पण कॉमन अभ्यास मेन्सचा आणि प्रीचा आता तर सगळा सिलेबस एकच झालाय. जो प्रीचा सिलेबस आहे तो सगळा मेन्सला आहे, म्हणजे त्याच्या कारण आता तो कॉमन करायचा प्रश्नच नाही राहिला, तो सगळा तिकडे आहे. आणि मराठी इंग्लिश आपल्याला 4 महिने भेटते, तर मराठी इंग्लिश होऊन जाते. असं काही खूप मोठा बिग इश्यू नाही मराठी इंग्लिशचा, ते होऊन जाते. तर नंतरही केलं समजा मराठी इंग्लिश सोडता तुम्ही बाकीचं सब्जेक्ट जर सगळं केलं तर नंतर तुम्ही फक्त 4 महिने मराठी इंग्लिशला व्यवस्थित देऊ शकता. नोट्स काढणं हा पार्ट काय तुम्हाला काय वाटतं? तुम्ही स्वतः नोट्स काढून अभ्यास केला का त्या ठिकाणी फक्त पुस्तकं अंडरलाईन करून? मी सर प्रत्येक पहिले 4 ते 5 वेळा पुस्तकच वाचले आणि जोपर्यंत आपली पुस्तकावरती नजर मारत नाही तोपर्यंत नोट्स पण काढला नाही. कारण कसं होते ना, बरेचसे पोरं पाहतो आपण पुस्तकच नोट्स राहते, तसं नाही राहत. नोट्स कशासाठी राहते? ज्या आपला पेपर ज्या दिवशी राहते ना त्या दिवशी फक्त 15 ते 20 मिनिटात आपली रिव्हिजन झाली पाहिजे, त्याच्यासाठी नोट्स राहतात. तर ते आपलं पूर्ण पुस्तक 5-6 वेळा वाचा, 8-10 वेळा जर वाचून झाल्यानंतर जे आठवत नाही तेवढंच फक्त नोट्समध्ये आणि होता नोट्समध्ये फक्त आणि फक्त फॅक्ट लिहा, कन्सेप्ट लिहू नका. म्हणजे माझं वैयक्तिक मत सांगतो, कन्सेप्ट हे लिहिण्यासारखी गोष्ट नसते, समजून घेणारी गोष्ट असते. आणि ते तुम्ही आज केली तर ते उद्या तेच लक्षात राहणार आहे, परवा तेच लक्षात राहणार, ते काय विसरणारी गोष्ट नाही. पण फॅक्ट आपण विसरू शकतो, नोट्स फक्त फॅक्च्युअल गोष्टी केल्या पाहिजे. तर इंटरव्ह्यूची तयारी करायची म्हणजे नेमकं काय करायचं हा मेजर कन्सर्न असतो मुलांच्या मनात. इंटरव्ह्यू करणं म्हणजे काय, आता मी सरांकडे आलो होतो, आता मी बरेच इंटरव्ह्यू दिले. इंटरव्ह्यूचं काही नाही, आपलं आपण जे काय होणार तेच तिथं दाखवायचं राहते. भरपूर भीती होती इकडून की असं राहते तसं राहते, इंटरव्ह्यू राहते, काही नाही, एकदम नॉर्मल राहते इंटरव्ह्यू. म्हणजे आपण जे मॉक होतात ते तरी बहुत भारी होतात, इतकं नॉर्मल राहते तिथे अंदर. म्हणजे ते काही आपल्याला काहीच नाही, नॉर्मल क्वेश्चन विचारतात. आपलं ग्रॅज्युएशन, आपली म्हणजे घरची बॅकग्राऊंड परिस्थिती काय, आपण कोण्या ग्रॅज्युएशन मधून आलो आणि इकडे का आलो या क्षेत्रात, आणि इंजिनियर जर असेल तर त्यांना विशेषतः इकडे का आलं हे आतापासूनच लक्षात ठेवणं चालू ठेवा. इंजिनियर जे कोणी असेल तुम्ही इकडे का आलात, कारण की आता मी स्वतः इंजिनियर आहे, आम्ही जेवढे पण इंजिनियर होतो त्या सगळ्यांना हाच प्रश्न विचारला, तुम्ही तिकडला पॅकेज सोडून इकडे का आले म्हणून. तर त्याचे प्रश्न तर व्यवस्थित पटले पाहिजे, जेन्युअन सांगा, खोटं बोलू नका. ते बसणारे लोक आपल्यापेक्षा बहुत तरबेज आहे, आपलं जेवढं वय नाही तेवढं त्यांनी त्याच्यापेक्षा डबल सर्व्हिस केलेली राहते. त्याच्याने आपलं जेन्युअन जे काय असते ते सांगा, खोटं बोलण्यात काही अर्थ नाही. चांगले मार्क भेटतात. आता 27 या कालच्या रिझल्ट 27 टॉपर आहे, मला 25 मार्क भेटले आणि जेन्युअन मी कुठंच खोटं बोललो नाही. जे सांगितलं ते 8-10 मिनिटं इंटरव्ह्यू चालला माझा आणि जेन्युअन चालला. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमच्या आयुष्यातलं काही असे काही घटना आहे का की खूप आनंदी क्षण एकदम या प्रोसेसमध्ये, एकदम अभ्यासाच्या तयारीपासून ते रिझल्ट शिवाय इतर कुठला आनंदी क्षण अनुभवलात का तुम्ही? नाही सर, तसं तर काही नाही, कारण की बरेचसे लग्न वगैरे सगळेच मी स्किप केले मागच्या 5 वर्षातले. मी कोणाचंच लग्न आणि कोणाचं, मी माझे आजोबा वारले तरी नव्हतो गेलो, माझी राज्यसेवा होती. तर आज हे रिझल्टच त्यांना समर्पित झालेला आहे आणि ते त्यांचीच इच्छा होती की मी अधिकारी व्हावं म्हणून. आणि फक्त काय आनंदाचे क्षण राहतच नाही, कारण की आपण 1-2 वर्ष परीक्षा दिल्यावर नापास झाल्यावर आपणच स्वतः बहुत टेन्शन मध्ये राहतो. म्हणजे आपल्याला माहिती आपलीच पूर्ण लागलेली राहते, आपणच इकडे तिकडे जात नाही, नातेवाईकात जात नाही. तर ते आनंदाचे क्षण काही नाही. पण एक सांगतो, रिझल्ट लागला सगळं शून्य होते. म्हणजे जे माणूस बोलत नाही ना ते आपल्याला घरी येऊन पेढे खाऊ घालते, आणि ज्या माणसाचा फोन येत नाही ना तोही माणूस फोन लावते. जे माणूस आपल्याला लायकी काढायला लागते ना ते बी आपली बरोबर लायकीत राहते. याने काही नाही, त्या दिवसाचा वाट पहा आणि अभ्यास करा, बस, बाकी काहीच नाही. अभ्यास निवांत अभ्यास करा, हसत खेळत अभ्यास करा आणि यश येते. यश काही नाही, फक्त तुम्ही कन्सिस्टन्स किती आहे ना, यश टोटली डिपेंड आहे तुमची किती कन्सिस्टंट आहे. अपयश येत राहणार. 2019ला मी एका मार्काने राज्यसेवा नापास झालो होतो. 2020चं माझं ग्राउंड, मला 73 मार्काची लीड होती मेन्सला. फक्त मी ग्राउंड क्वालिफाय होणं मस्ट होतं. 50 मार्क, मला 48 मार्क, लिगामेंट डक झाले होते 8 दिवसा पहिले. माझं ते ग्राउंड केलं, ते पोस्टही गेली. तरी नंतर मी कंटिन्यू 1 वर्ष ग्राउंड केलं, त्याच्यातून उठलो. घरच्यांनी बहुत सहारा दिला, मित्रही खूप पाठीशी होते. नंतर 91 मार्काचा ग्राउंड मारला मी यावेळेस, 91 मार्काचा. 25चा इंटरव्ह्यू पडला. ते काय नाही, सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या. तो फेज राहते, त्या फेज मध्ये अप डाऊन चालत राहते, जिंदगी आहे.
मजा घेत समोर समोर चला, एमपीएससीचाही मजा घ्या. थँक्यू शेखर, वन्स अगेन Thank you, थँक्यू. sir. आणि मित्रांनो, ही प्रक्रिया अशीच सुरू राहणार आहे आपली. जे पास झाले 2021चे यशवंत तुमच्यासोबत या सिरीजच्या माध्यमातून भेटतील. शेखरनं निश्चितच त्यांना जे मिळालेलं यश आहे त्यांच्या आजोबांप्रती समर्पित केलं. निश्चित तुम्हाला देखील आनंद असेल की तुम्हाला कुणीतरी तुमच्या वडिलांप्रती, आईप्रती, मैत्रिणीप्रती, मित्राप्रती वगैरे या ठिकाणी तुम्ही समर्पित करताल. थँक्यू शेखर, थँक्यू सर. वन्स अगेन थँक्स.